ठाण्यामध्ये आनंद आश्रमाबाहेर ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। दरम्यान यावेळेला दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। हे संपूर्ण प्रकरण काय आहे बघूया। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पण पाहिलं तर वातावरण जे आहे ते निर्मित झालेलं आहे। ठाण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यापूर्वीच राडा। जे प्रमुख नेते आहेत त्यांचा रस्ता जो आहे या ठिकाणी आढळण्याचा आपल्याला दिघेंच्या आनंद आश्रमाबाहेर दोन्ही शिवसेना आमने सामने। ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यापूर्वीच शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। तसंच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली। ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठाण्यात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। मेळाव्यापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून टेंभी नाक्यावर जात आनंद दिघेंना अभिवादन करण्यात आलं। दरम्यान याच वेळी शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। शिंदेंच्या कार्यकर्त्यांनंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून देखील घोषणाबाजी करण्यात आली। ठाकरेंच्या नेत्यांच्या अभिवादनानंतर शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी दिघेंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला, तसंच परिसराचं शुद्धीकरण केलं। शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या राड्यानंतर केदार दिघे यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर टीकास्त्र डागलंय। दरम्यान यानंतर शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी देखील पलटवार केला। त्यांनी जे केलं त्याला शक्ती प्रदर्शन म्हणत नाहीत, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। ज्या दैवताला आपण वंदन करण्याकरता हे सर्व नेते मंडळी तिकडे आले असता, ही गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांची कधीही असे संस्कार नाहीत की कोणीही तिकडे नतमस्तक व्हायला आलं तर त्याला हाडतुडीच करणं किंवा त्याच्या बाबतीत अपशब्द वापरणं। या लोकांनी तेच केलं। मला असं वाटतं ह्याच्यामध्ये त्यांचे संस्कार आणि आमचे संस्कार याच्यामध्ये फरक दिसून येतो। सकाळी उठून लोकांवरती टीका करणं, शिंदे साहेबांवरती टीका करणं, लोकांवरती टीका करणं हे आमचं काम नाही। लोकांची सेवा करणं हे आमचं काम आहे। आणि अशा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी अहोरात्र शिवसेनेची सेवा केली, लोकांची सेवा केली, या ठाण्याची गोरगरीब जनतेची सेवा केली। आणि त्यांना उठून सकाळचे संजय राऊत इथे येतात आणि हार घालतात, ते आम्हाला पटलं नाही। ठाण्याच्या टेंभी नाक्यावर दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते। त्यामुळे या परिसरात काही काळ चांगलंच वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, ठाणे।